गाडी आता तेच पनवेलला आली आणि गाडी पूर्ण पॅक झाली आहे. हा स्लीपरचा डबा आहे पण गर्दी पूर्ण पॅक झाली. ती गाडी खेडलाच रिकामी झाली पूर्ण. गर्दी बघ किती उतरलं खेडला. या चल या. नमस्कार मित्रांनो, कशा सर्व मजेत ना? मजेत राहायला पाहिजे. मी साहिल नेतुरे तुम्हाला सर्व स्वागत करतो आम्ही कोकण काही यूट्यूब चॅनलमध्ये. तर जवळजवळ 20 दिवसांनी परत गावी जायला निघालो आहे. खेडला म्हणजे मामाच्या गावी एक लग्न आहे, त्याच्यासाठी आम्ही गावी जायला निघालो आहे. आणि आजचा आपला प्रवास असणार आहे नेत्रावती एक्सप्रेसने. दुपारची 12ची ट्रेन सुट्टे मुंबई LTT वरून. तिच्यानं आपल्याला जायचं आहे खेडला. तर आपल्यासोबत माझी मम्मी आणि मामाचा छोटा मुलगा भावा जातो. आपल्याला स्टेशनला जाऊन भेटणार आहे. त्याला डायरेक्ट स्टेशनला जाऊन भेटूया. तर मंडे आता आपण ठाणे रेल्वे स्टेशनला आलो आहे आणि इथे मम्मी आहे आणि इथे भावात आहे. आणि आज नेत्रावती एक्सप्रेसला गर्दी खूप आहे. बघूया जागा भेटते काय जनरलमध्ये बसायला तरी. ही गाडी लोक काय बोलतो आता कुठेही घुसा तर सर्व एकच जागा मिळणार नाही. हो गाडी आता तेच पनवेलला आली आणि गाडी पूर्ण पॅक झाली आहे. हा स्लीपरचा डबा आहे पण गर्दी पूर्ण पॅक झाली. त्यांचं एवढं मोठं हे नाही, पट्टा नाही टाकेला अडकवायला.
आताची गाडी रोड स्टेशनला आले आणि आज गर्दी खूप आहे कारण मे महिन्यात सुट्टी चालू झाली आता एप्रिल महिना आहे ना शाळा सुट्टीवर पडल्याने गर्दी खूप आहे तेव्हा गर्दी बघा या साईडला रोहा पॅसेंजर लागले ओके अजून आपला दीड तासाचा प्रवास आहे बघा किती वेळ लागतो गाडी देवणकोटला क्रॉसिंगला थांबले बघूया आता किती वेळ लागतो फायनली खेडला उतरलोय ती गाडी खेडलाच रिकामी झाली पूर्ण गर्दी बघ किती उतरलं खेडला खेड स्टेशनच्या बाहेर आले आणि सर्व इथं आता आहेत का नवीन बनते स्टेशनच्या बाहेर त्यामुळे आता गर्दी खूप होते तर तिथून आपल्याला जायचं भरण्या नाकाला चला बघूया आता रिक्षा भेटते का तर आता भरणा नाकाला आलो आहे आणि मम्मी इथे काहीतरी भाज्या वगैरे घेते आता आपल्याला इथून डमडम पकडून बोरगरला जायचं आहे बघूया अजून त्याआधी काहीतरी नाश्ता करून घ्या कारण भूक खूप लागली आता मंडे मस्तपैकी पोटभर नाश्ता केला आहे आणि आता डमडम पकडून आपल्याला आता घरी जायचं आहे बोरगरला ऊन खूप लागते तरी आता कमी झालं सुद्धा 4 वाजले ना आता ऊन कमी झालं मंडळी पोहोचलो आहे बोरगरला मामाच्या गावी या चल या आई तर म्हणजे 5 वाजता 5च्या जवळपास घरी आलो आणि नंतर मग 1.5 तास झोपलो होतो आणि तर आजचा वगैरे व्हिडिओ प्रवासाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनल वजन नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय